मोठी बातमी समोर येते। या ठिकाणी दिल्लीत महिपालपूरमध्ये स्फोटाचा आवाज आलेला आहे। या परिसरामध्ये स्फोटाचा आवाज आल्यामुळे आता खळबळ माजली आहे। रेडिसन हॉटेल जवळ स्फोटाचा आवाज आल्याची माहिती सध्या समोर येते। या ठिकाणी आता अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेले आहेत। रेडिसन हॉटेल जवळ स्फोट झाल्याची माहिती, स्फोटाचा आवाज आलेला आहे, त्यामुळे आता संपूर्ण परिसरामध्ये खळबळ माजलेली आहे। रेडिसन हॉटेल जवळ स्फोटाचा आवाज आलाय। घटनास्थळी आता या ठिकाणी दिल्ली पोलिसांचं पथक सुद्धा आता थोड्याच वेळात दाखल होईल। अग्निशमन दल या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती। दिल्लीत महिपालपूरमध्ये स्फोटाचा आवाज झालाय। रेडिसन हॉटेल जवळ हा आवाज झाल्याची माहिती। थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्ही मध्ये या ठिकाणी दिल्लीतील महिपालपूरमध्ये स्फोटाचा आवाज झाल्याची सध्या माहिती समोर येते। या आवाजामुळे आता परिसरात खळबळ माजली। मात्र याआधी आपण पाहिलं, गेल्या 10 तारखेला 10 नोव्हेंबरला याआधी दिल्लीमधील स्फोटानंतर संपूर्ण देश हा हादरलेला होता। यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी आहेत। आता पुन्हा एकदा या ठिकाणी महिपालपूरमध्ये हा स्फोटाचा आवाज झालाय। रेडिसन हॉटेल जवळ स्फोटाचा आवाज झाल्याची माहिती आणि या ठिकाणी पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। आपले प्रतिनिधी अविनाश ढिगसकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। नीलम, दिल्लीमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे असं दिसतंय। परत आता एक सकाळी 9 वाजून म्हणजे 9:15च्या सुमारास माहिती अशी आलेली आहे की दिल्लीचं रेडिसन हॉटेल आहे, मोठं हॉटेल आहे, तिकडे काही आवाज आलेले आहेत, स्फोटाचे आवाज आलेले आहेत। नेमकं काय झालं त्याची माहिती अजून कळालेली नाहीये। अग्निशमन दल तिकडे पोहोचल्यानंतर त्यांना फोन आला 9:18च्या सुमारास की असा ब्लास्ट झालेला आहे, ब्लास्ट म्हणजे स्फोटाचा आवाज आला, म्हणून तिकडे गाड्या पाठवलेल्या आहेत। दिल्ली पोलीस या परिसराची पडताळणी करतायत, नेमकं काय झालेलं आहे। स्फोट असला तर तो सिलेंडर ब्लास्टही असू शकतो, कारण हॉटेल आहे। त्याचसोबत 2-3 दिवसापूर्वी झालेला टेरर अटॅक असेल, तशी काही घटना आहे का याची पाहणी सध्या दिल्ली पोलीस करतायत। आणि त्याचसोबत इतर सुरक्षा फोर्सेस आहेत त्या तिकडे पोहोचतात आणि नेमकं काय झालं याची माहिती घेतात। पण सध्या तरी दिल्ली ते हाय अलर्टवर आहेत आणि त्या दिल्ली हाय अलर्ट असल्या कारणाने त्यासोबत आता मुंबईला पण हाय अलर्टवर जावं लागतं की काय, अशी परिस्थिती तयार होऊ शकते। नीलम, अगदी अविनाश, जे आपण पाहतोय या ठिकाणी स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आलेला आहे। मुळात जशी तुम्ही शक्यता वर्तवलीत की हॉटेल आहे त्यामुळे कदाचित सिलेंडरचा स्फोट असू शकतो, पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी आहेत। रेडिसन हॉटेल आहे म्हटल्यावर काही VVIP देखील या ठिकाणी येत असतात, वावर या ठिकाणी सुरू असतो। त्या अनुषंगानं काही संकेत पोहोचतात का, काही माहिती मिळतीये का? लागलीजी या संदर्भात अशी माहिती मिळते की पोलिसांनी सगळ्या शक्यता वर्तवल्या गेलेल्या आहेत, कारण रेडिसन हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर VIPचा एजा चालू असतो, त्यामुळे तिकडे मुळातच दिल्ली पोलिसांची आजूबाजूला सिक्युरिटी असते, अलर्टवर असतात, त्यांची स्वतःची हॉटेलची सिक्युरिटी असते। पण नेमका ब्लास्ट कशाने झालेला आहे, स्फोट कशाने झालेला आहे त्याची माहिती अजून अद्याप मिळाली नसल्या कारणाने NIA ची टीम पण तिकडे दाखल होती अशी माहिती मिळते। आणि त्यासोबतच सगळ्या शक्यता वर्तवण्यात येतात आणि त्या शक्यता वर्तवूनच सगळी माहिती दिल्ली पोलीस देतील। मात्र हे मात्र खरं आहे की दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा एजन्सीज आहेत, मोठा हाय अलर्ट असतो त्या तिकडे, त्या भागात आपली देशाची राजधानी आहे। पण या अशा पद्धतीने जर लागोपाठ असे स्फोटाचे आवाज येणं आणि या अशा घटना काही घडत असतील, त्यामुळे मात्र आता दिल्ली पोलिसांना अधिकच हाय अलर्टवर राहावं लागेल। अगदी या सगळ्या मुद्द्यावर आपण पाहतोय की गेले अनेक दिवस दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी आपण पाहूया काहीशी घबराट आहे। सगळेच जण हे विशेष काळजी घेऊन अविनाशी वावरताना पाहायला मिळतात। अशातच जेव्हा या सगळ्या घडामोडी घडतात, अशा बातम्या येतात, तेव्हा मात्र कुठेतरी चिंता वाढताना दिसतीये। नक्कीच, कारण दिल्ली देशाची राजधानी असल्या कारणाने सगळं मंत्रालय, संसद भवन सगळं तिकडे, केंद्रीय मंत्रालय तिकडे असल्या कारणाने मोठ्या प्रमाणावर VIP झोन म्हणून हा दिल्ली परिसर मोठ्या प्रमाणावर गाजलेला असतो। त्यानंतर सोबतच इतर जे रहिवासी भाग आहे, जो एरिया रेडिसनचे हॉटेल असेल किंवा इतर रहिवासी भाग आहेत, तिकडे आधीच अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत, थांबवून राहा असं दिल्ली पोलिसांनी सांगितलेलं आहे। त्यासोबतच हा जर अलर्ट असेल आणि जर अलर्ट खरा ठरला तर पुन्हा एकदा दिल्लीत हा ब्लास्टची सिरियल सुरू झाली असं म्हणता वावगं ठरणार नाही। मात्र आपल्याला थोडा वेळ थांबावं लागेल। हा ब्लास्ट शक्यतो करून सिलेंडरचा अशी माहिती जरी असावी अशी माहिती येते, पण तरी सुद्धा सगळ्या शक्यता दिल्ली पोलीस आता सध्या वर्तवतात।
निश्चित. अविनाशजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. दिल्ली महिपालपूर या ठिकाणी रेडिसन हॉटेलजवळ स्फोटाचा आवाज ऐकू आलेला आहे, त्यामुळे काहीशी घबराट. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून अधिक तपास आता केला जातोय. या सगळ्यावर नजर आपली कायम असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.